कृष्णामाईच्या सरकारी घाटावर सर्व कृष्णामाई महोत्सव समितीचे सदस्य तसेच सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका श्री गणपती पंचायतन संस्थान यांच्या संयुक्त विद्यमानं कृष्णामाई महोत्सव निमित्त स्वच्छता अभियान घेण्यात आला। खऱ्या अर्थाने या ठिकाणी संकल्प करण्यात आला की प्रत्येक महिन्याच्या एक दिवशी आपण सर्वांनी एकत्रित येऊन कृष्णामाईचं स्वच्छता या ठिकाणी सगळ्यांनी करायची आहे। खऱ्या अर्थानं फक्त उत्सव करून हे साध्य होणार नाही, तर आपल्याला कृष्णामाईचे संवर्धन आणि स्वच्छता ही केली पाहिजे। या उद्देशानं या अभियानाची सुरुवात आपण या ठिकाणी केलेली आहे। तसेच कृष्णामाई महोत्सव 2026 मोठ्या दिमाखात आपण या ठिकाणी साजरा करतोय। मागच्या वर्षी सांगलीकरांनी दिलेला प्रतिसाद आणि दिलेला आशीर्वाद पाहता यावर्षी आपण कृष्णामाई घाटावर तसेच आपलं स्वामी समर्थांचं मंदिर असलेल्या घाटावर आणि समोर असलेल्या सांगलवाडीच्या त्रिशूल घाटावर तिन्ही ठिकाणी अत्यंत मनोभावी सुशोभीकरण करून निसर्गासाठी एक चांगला मेसेज देणारे देखावे या ठिकाणी उभे करून या ठिकाणी धार्मिक सर्व कार्य करणार आहोत। त्यात भजन कीर्तन प्रवचन तसेच होम हवन या ठिकाणी करणार आहोत। सांगलीकरांना मला मनापासून एक आव्हान करावंसा वाटतो की ज्या पद्धतीनं आपण प्रत्येकाच्या निमंत्रणावर त्यांच्या गावच्या यात्रेला उपस्थित राहून त्या ठिकाणी मिळेल ते प्रसादाचा आस्वाद घेऊन त्यांना आशीर्वाद देतो, त्याचप्रमाणे सांगलीकरांनी आपल्या घरी नैवेद्याचं आयोजन करून कृष्णामाईला नैवेद्य दाखवून आपल्याशी निगडीत असलेल्या लोकांना मनोभावी त्या ठिकाणी बोलवून घेऊन त्यांना त्या प्रसादाचा आस्वाद द्यावा आणि आशीर्वाद घ्यावा अशी या माध्यमातून मी विनंती करतो। तसेच शासनानं एक उपक्रम चालू केलं, त्याला आपण चला जाणूया नदीला हे म्हणतो। त्याचं कारण हे की नदी जोड प्रकल्प तसेच नद्यांचं संवर्धन, नदीकडला होणारा जे काही कचरा त्याच्यापासून कसं आपल्याला नदीला वाचवता येईल, प्रदूषणमुक्त करता येईल आणि नदीचं संवर्धन करता येईल। आणि हे सगळं करत असताना नदी संवाद म्हणजेच आपण आपल्या दिवसाची सुरुवात पूर्वीच्या काळामध्ये सकाळी लवकर उठून नदीवर जाऊन आंघोळ करून दिनक्रिया चालू करत होतो, त्यामुळे आपला नदी संवाद येत होता। परंतु वैधानिक शहराच्या दिशेने गेलो, नदीचं पाणी नळातून आपल्याला घरी मिळू लागलं आणि आपल्या नदीवर दुर्लक्ष होऊ लागलं आणि आपल्या घरातून नदीवर येतंय काय तर आपल्या गटरीचं आणि नाल्याचं पाणी, आणि त्याच्यामुळं नदीची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे। शहरी नाल्याची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे। म्हणूनच शासनाच्या या उपक्रमाला आम्ही साथ घालत या ठिकाणी ज्या पद्धतीनं या ठिकाणी आपण कृष्णामाईचं संवर्धन करू शकतोय त्या सगळ्या प्रक्रियांना सामोरे जात या ठिकाणी हे सगळं करणार आहोत। सांगलीकरांनी ज्या पद्धतीने या जत्रेला आम्हाला साथ दिली त्याच पद्धतीने ह्या उपक्रमाला पण ते साथ देतील हे आम्ही या ठिकाणी ठाम विश्वास व्यक्त करतो। सर्व पाप हरे देवी नारायणी नमोस्तुते। नमस्तुते। गंगा माता की जय। गणपती प्रमुख पंचायत देवता की जय। जय। आपल्या भाग्यानं आपल्या सांगण्यात राजे श्रीमंत पटवर्धन यांच्या माहितीनुसार जे आपल्या परंपरेनं कृष्णामाई आपल्या गावात वाहत असतील त्या देवीचं मंदिर तिथं त्यांनी स्थापन करून आपल्या सगळ्यांना जनतेला त्या सेवेची संधी दिल्याबद्दल आधी त्यांचे सरकारांचे आपण कृतज्ञतापूर्वक आभार मानायला पाहिजे। ही गंगा जी आहे ती जीवनदायिनी आपल्या उगमापासनं समुद्राला मिळेपर्यंत सगळ्यांना अन्न पाणी सगळं यावत चंद्र सूर्य असस्तवपर्यंत ती देणारच आहे। तरी पण आपलं कर्तव्य आपण काय करतोय की उत्स्फूर्तपणे कुठल्या तरी पिढीला हे काहीतरी त्याच्यात मालिन्य आलेलं होतं उत्सवाचं, आणि आमचे परम मित्र म्हणा सगळे सहकारी त्यांचे महेंद्र सिंग यांच्या प्रेरणेनुसार सर्वांनी त्याच्यात सहभाग घेऊन हे जे उत्सव मागल्या वर्षी सुरुवात केला आणि तो अभूतपूर्व होता। आणि त्याच्यापेक्षा यावर्षी त्याच्या पुढं तेरा भगवंत कृष्णाबाई ताकद देईल तशी ती, आणि सगळ्यांच्या मुलांना ताकद आहे, एकटा कोण काहीच करू शकत नाही। आणि आज जी मुले आलेले आहेत सहकारी कॉलेजची मुलं आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या घरातले एखादे सदस्य येणारच आहे, आम्हाला कल्पना आहे ती, आणि उत्तरोत्तर हे भरभराट व्हावी अशी गंगेच्या
चरणी प्रार्थना करतो आणि जास्ती करून आमचे मित्र महेंद्र त्याला सगळ्यांनी सहकार्य चांगलं करतायत आणि त्याच्यापेक्षा आणि सहकार्य करायची तुम्हाला सक्ती द्यावी. गंगा माता की जय कृष्णा मैया की जय